स्ट्राईकला देवीदास, नॉन स्ट्राईकला गुरु. दोन्ही संघांनी आज चांगला खेळ केलेला आहे. आज सकाळपासून वेले संघाने अतिशय चांगला खेळ केलेला. पहिल्या सामन्यामध्ये देवीदास आणि गुरु ही सलामीची जोडी मैदानात आहे. पहिले षटक घेऊन संदीप मनेरा येतोय. कुटुंबाचा चेंडू होता, पुल केलेला आहे, अतिशय सुरेख असा फटका, प्रयत्न चांगला केला होता, चेंडू अडणार नाही, चेंडू जाईल सीमारेषेबाहेर, चौकार. चांगली सुरुवात इथे केलेली आहे देवीदास यांनी. पहिल्याच चेंडूवर चौकार आलेला आहे. चौकाराने सुरुवात केलेली आहे देवीदास यांनी. 4 धावांनी अकाउंट ओपन केलेलं आहे. पुन्हा एकदा संदीप मनेरा. देवीदाससाठी हा चेंडू सुरेख असा चेंडू होता, ड्राईव्ह केलेला आहे. जयदेव घरत चेंडूवर येतोय. 1 धाव मिळते. 1 धावेने संघाची धावसंख्या होती ती 5. चौकार मारल्यानंतर एक सिंगल घेतलेली आहे. सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळाले देवीदास याच्याकडून. आता स्ट्राईकला गुरु. मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी गुरु यांनी केली होती. इथे मध्ये सुरुवातीला तर शफल क्रॉस झालेले आहेत. सुरेख असा चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला होता. व्हाईट यॉर्करच्या हाताळणी केली होती संदीप मनेरा याने. निर्धाव चेंडू येतोय. अतिशय चांगला चेंडू इथे हाताळला गेला होता. बॉडी लँग्वेज बघूनच हा चेंडू टाकला गेला होता संदीप मनेरा याच्याकडून. इथे मात्र चेंडू अतिशय चांगले क्षेत्ररक्षण जयदेव घरत करतोय आणि फलंदाज धावबाद. केले संघाचा गुरु फलंदाज धावबाद झालेला आहे. नवीन फलंदाज विश्वास मैदानात आलेले आहेत. धावसंख्या ती 5. 1 बाद 5. पहिले षटक हे मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 4 चेंडूमध्ये 5 धावा आलेल्या आहेत. चौकार खाल्यानंतर एक चांगलं कमबॅक केलेलं आहे संदीप मनेरा याने. ते मात्र चेंडू उडवलाय. चेंडू हवेत आहे आणि चेंडू जाईल लॉंग ऑफ, सीमारेषे बाहेर, षटकार. अकरा धावा धावपळ लागल्या गेल्या आहेत. चांगला फटका देवीदासाच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा संदीप मनेरा गोलंदाजी मार्कवर. फुलटच चेंडू होता, गॅपमध्ये खेळून काढलाय. चेंडू जाईल एका टप्प्याने डीप मिड विकेट सीमारेषे बाहेर, चौकार. पहिल्या षटकामध्ये 1 बाद 15 अशा धावा जमवल्या त्या गावदेव वेले संघाच्या. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात इथे गावदेव वेले संघाने केलेली आहे. खास करून देवीदास याने 2 चौकार 1 षटकार म्हणजे 15 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 15 धावा गावदेवी संघाच्या आणि 15 धावा देवीदासच्या. 100% योगदान दिलेले आहे देवीदास यांनी. क्रमांक 2चे षटक घेऊन श्याम आलेला आहे. समोर फलंदाज विश्वास. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आलेल्या आहेत. इथे कुठेतरी कमबॅक करायला लागेल, चांगली गोलंदाजी करायला लागेल श्याम याला. धावा रोखाव्या लागतील. पहिला चेंडू श्याम याचा, समोर विश्वास.
सुरेख असा चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. एक धाव मिळते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या आहे ती 16. एक सेन्सिबल क्रिकेट तिथे पाहायला मिळालं विश्वासाच्याकडून, कारण देवीदास चांगल्या फॉर्ममध्ये. देवीदासला जास्तीत जास्त स्ट्राईक देणे गरजेचं आहे आणि देवीदास याला त्याने स्ट्राईक दिलेली आहे. श्याम पुन्हा एकदा तयार देवीदाससाठी. ते मात्र चेंडू उडवला आहे आणि चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर. षटकार. धावसंख्या होती ती 22. दुसरा षटकार देवीदासांच्या बॅटमधून आलेला आहे. पुन्हा एकदा श्याम गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धाव घेण्याच्या मूडमध्ये नव्हते, अन्यथा तिसरी धावसुद्धा पूर्ण झाली असती. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या 24 धावा झालेल्या आहेत. दुसरे षटके मार्गस्थ आहे. श्याम गोलंदाजी करतोय दुसऱ्या षटकामध्ये. आत्तापर्यंत 9 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. 24 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. चांगली धावसंख्या गावदेवी वेले संघाची. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पुन्हा एकदा श्याम. सुरेख असा फटका सजवलाय. गॅपमध्ये चेंडू आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या 26. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणायला लागेल विश्वास आणि देवीदास या 2 फलंदाजांमध्ये. पुन्हा एकदा श्याम तयार होतोय गोलंदाजीसाठी. समोर देवीदास. ओव्हरपिच चेंडू. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय विजय ठाकरे. 2 धावा मात्र वाचू शकत नाही. 2 धावांची संघाची धावसंख्या 28. लागोपाठ 3 चेंडूंवर 2-2 धावा घेतलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. शेवटचा चेंडू या षटकातला. धावसंख्या येते 28. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर 15 धावा होत्या. त्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 28 झालेल्या आहेत. अजूनही 1 चेंडूंचा खेळ बाकी आहे. श्याम पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात चेंडू येते. निर्धाव चेंडू. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकामध्ये 1 बाद 28 अशा धावा झालेल्या आहेत त्या गावदेवी वेले संघाच्या. बरोबर 14च्या सरासरीने धावा बनल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा आलेल्या आहेत. दोन षटकामध्ये 28 झाल्या. तिसरं आणि महत्त्वाचं षटक घेऊन कुठला गोलंदाज येतो ते बघायचं आहे, कारण धावा खूप झाल्यात. त्या धावा रोखाव्या लागतील. चांगली गोलंदाजी करावी लागेल. सचिन भगत मागच्या सामन्यामध्ये खूप महागडी गोलंदाजी ठरली होती. 25 धावा त्याच्या अगेन्स्ट आल्या होत्या आणि पुन्हा एकदा त्याच्यावरच जबाबदारी इथे देण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा विश्वास त्याच्यावर दाखवला आहे. अठ्ठावीस धावा 2 ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. तर इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. खास करून भाऊ पाटील यांच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. सचिन भगत. पहिला चेंडू स्लोवर चेंडू होता. सेन्सिबल क्रिकेट म्हणायला लागेल. 1 धाव लेग बाईटच्या स्वरूपात, कारण स्ट्राईकला आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे देवीदास याला.
विश्वास आणि देवीदास ही जोडी सध्या मैदानात पाहत आहोत. धावसंख्या 29. सचिन भगत गोलंदाजी करतो तिसऱ्या षटकामध्ये. पहिल्याच चेंडूवर एक धाव आलेली आहे. सचिन भगत देवीदाससाठी हा चेंडू अतिशय सुरेख असा चेंडू होता. टॅप केलेला आहे. चेंडू जातो या डीप बॅकवर्ड पॉइंटला. चौकार. फलंदाजी चांगल्या फॉर्म मध्ये देवीदास. चौकार अतिशय सुरेख असा चौकार. स्लोवर चेंडू होता. पुन्हा एकदा सचिन भगत देवीदाससाठी हा चेंडू अतिशय सुरेखरित्या खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय मात्र इथे फलंदाज बाद. त्रेचाळीस षटकाराने इथे खातं खोललेले अमर याने. अतिशय चांगला असा षटकार कारण स्लोवर चेंडू होता ते ओळखलं आणि डीप मिड विकेट क्षेत्रामधून जाणारा हा षटकार. अकुल टप्प्याचा चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न केला होता. चांगले क्षेत्ररक्षण सचिन भगत यांनी केले. फक्त एक धाव मिळते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 44. वैयक्तिक 32 धावांवर खेळत आहे. चांगला खेळ देवीदासच्या मार्फत इथे पाहायला मिळतोय. सचिन भगत देवीदाससाठी इथे मात्र मोठा फटका मारायचा होता. पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला. निर्धाव चेंडू येतोय. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 3 षटकामध्ये 2 बाद 44 धावा झाल्यात त्या गावदेवी वेले संघाच्या. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज विजय आलेला आहे. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा शेवटची ओव्हर त्यांनी टाकली होती जेव्हा जिंकण्यासाठी 27 धावा राहिल्या होत्या जय हनुमान गोवे संघाला. त्यावेळेस विजय ठाकरे यांनी गोलंदाजी केली होती. आज प्रमुख गोलंदाज मच्छिंद्र अनिल पाटील हे गोलंदाज संघामध्ये नाही आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये विजय ठाकरे यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. समोर फलंदाज असेल अमर. एक षटकार अमर याच्या बॅटमधून आला होता.
शेवटचा आणि अंतिम षटक आहे. धावसंख्या 44 झालेली आहे. पाहूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा करतात गावदेवी वेले संघाचे फलंदाज. विजय गोलंदाजी मार्गवर तयार. समोर अमर. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न. अतिशय सुरेख असा चेंडू. निर्धाव चेंडू येतोय. सुरुवात चांगली झाली आहे विजय याच्याकडून. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात फेकला गेला आहे. विजय पुन्हा एकदा तयार. पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर नक्कीच आत्मविश्वास वाढला असेल. इथे मात्र चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. येतोय षटकार. जयश पाटील सोन्या बैलवाला. ऑफ स्टॅम्पच्या बाहेर ओरपीस चेंडू होता आणि तो डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेबाहेर षटकारासाठी गेलेला आहे. चांगला फटका अमर याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा विजय गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. फक्त एकच धाव मिळते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 51 धावा झालेल्या आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. विजय पुन्हा एकदा तयार. समोर देवीदास. 32 धावांवर खेळत आहे देवीदास. ते मात्र चेंडू हवेत आहे. मिस टाइम झालेला आहे. चांगला झेल तिथे विजय यांनी पकडतोय आणि फलंदाज देवीदास बॅक टू द डगआउट. चांगली खेळी केल्यानंतर देवीदास बाद होतोय. राहुल भाई नवीन फलंदाज शिवा द सुपर हिरो मैदानात आलेला आहे. विजय पुन्हा एकदा शिवासाठी हा चेंडू. अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू येतोय मुख्य व्यासपीठाच्या डोक्यावरून. षटकार. षटकाराने इथे खातं खोलले शिवा याने. शिवा भोईर. शिवा द सुपर हिरो. पुन्हा एकदा विजय गोलंदाजी मार्गवर सज्ज होत आहे. पुन्हा एकदा मिस टाइम होतोय. चेंडू हवेत आहे. चांगला झेल तिथे गुरु यांनी पकडलेला आहे. अशा प्रकारे शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद होतोय. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकामध्ये 57 धावा बनल्या आहेत आणि 58 धावांचे लक्ष आहे ते गावदेवी अंजूर संघासमोर. धन्यवाद उमेश पाटील यांचा तुम्ही आवाज ऐकला मगाशी. खूप चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली पहिल्या डावामध्ये.
32 धावांची खेळी तुम्हाला पाहायला मिळाली. देवीदास कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली. सध्या तरी तुमच्या टीव्ही मॉनिटरवर सुंदर अशा ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय गजानन मोतीराम कांबेकर यांच्या स्मरणार्थ त्या ट्रॉफ्या आहेत. प्रथम पारितोषिक, द्वितीय आणि तृतीय पारितोषिकच्या सुंदर अशा ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय संदीप गजानन कांबेकर यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या ह्या ट्रॉफ्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मालिकावीर ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आहे. स्वर्गीय स्वाती जनार्दन पेडवेकर यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफ्या आहेत. कुमार दितेश जगदेव पाटील यांनी आम्हाला या ट्रॉफ्या दिलेल्या आहेत. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज स्वर्गीय हनुमान रतिलाल पाटील आणि स्वर्गीय हरिचंद्र गोविंद चौगले यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफ्या आहेत. आम्हाला या ट्रॉफ्या स्पॉन्सर केलेल्या आहेत सन्माननीय श्री महेश बारक्या पाटील आणि सन्माननीय श्री गुरुनाथ हरिचंद्र चौगले यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. त्याबरोबर आपण पाहतोय हरिभक्त पारायण सो वनिताताई प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून VIP सन्मान चिन्ह इथे देण्यात आलेलं आहेत. त्याचबरोबर सन्मान चिन्ह आपण पाहतोय स्वर्गीय पुंडलिक हेंदर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री समर्थ एंटरप्राइजेस वडनगर यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आहेत. आमची A1 जोडी कुलदीप पाटील आणि परेश पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी इथे देण्यात आलेली आहेत. हॅट्रिक MLA महेश चौगले साहेब यांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांनी आम्हाला एक गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर केलेला आहे. या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यामध्ये, शेवटच्या डावामध्ये मी संदेश पाटील भिवंडीकर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे. एक चांगली फलंदाजी चांगली पाहायला मिळाली, भागीदारी त्याहून चांगली राहिली होती. बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहेत. फार मोठं लक्ष आहे 58 धावांचं. मात्र त्यांचं स्लोगनच असं आहे की गाव देवी अंजूर जिसे हार ने मंजूर. प्रयत्न नक्कीच होतील.
विकेट मिळालेला आहे आणि आता फलंदाज बाद झालेला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजेश पाटील. एक संगीत सम्राट तर आहेतच, मात्र 58 धावा बनवायचे आहेत. वेल झायली आरतीची या गाण्याचे गीतकार, संगीतकार, लेखक आहेत. मात्र सध्या मैदानामध्ये आपण पाहते आपल्या तयारीमध्ये गोलंदाजाचं देखील कौतुक करू. विश्वाचं वाईट नंतर कमबॅक केला. आडव्या बॅटने खेळला गेला. शॉट मिड विकेटवर शतरक्षक आहे, कारण की पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आज नक्कीच आपण बघितलं तर आई गावदेवी वेली संघाने 2दा पॅनल्टी घेतली होती. मात्र हा सेमीफायनलचा मॅच आहे, थोडंसं स्पीडअपने खेळत आहेत, म्हणजेच वेळ किती फार महत्त्वाचा आहे. काही हरकत नाही, फ्री माइंडमध्ये खेळा, कारण की शेवटचा मॅच आहे. आयोजकांच्या वतीने तुम्हाला फ्री माइंड आहे. फुलटा चेंडू, तगडा स्ट्रोक, खाली क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय, सीमारेखा पार, येतोय चौकार. जसं चौकार गेलं, धनाजी कोच त्यांचे पहा शिवाला डायरेक्टली स्क्वेअर लेग बाउंड्रीवर डीपमध्ये घेऊन गेलेले आहेत. अशी कोचिंग पाहिजे. मैदानाच्या बाहेरून ग्लाइड लाईन करताना आपण पाहतोय. गोलंदाज तयारीमध्ये विश्वास आणि बॅटर सज्ज होत आहे विजय. त्या सपाटमधून हा चौकार आलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, अजून एक धक्का दिला विश्वासने. विजय देखील परतीचा प्रवास करताना विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, मात्र संकटामध्ये आली टीम. गावदेवी अंजूर धावा बनत नाहीयेत, विकेट देखील येत आहेत. 58 धावा बनवायचे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी विश्वासच्या आपण पाहतोय. तब्बल 2 विकेट घेतलेल्या आहेत, 6 धावा खर्च केलेल्या आहेत. श्याम नवीन फलंदाज. श्यामला काही हरकत नाहीये, दुपार आहे, मात्र श्याम परतीचा प्रवास करताना आपण पाहतोय. दुपारी आली आणि दुपारीच आवड झाली श्याम. थोडंसं नक्कीच संगीताचं मनोरंजन माऊली डीजे कुंदन करताना आपण पाहतोय. मग कुंदनला देखील आज लवकर घरी जायला मिळेल. शेवटचा मॅच आहे, सेमीफायनलचा मॅच. जो जिंकेल तो फायनलमध्ये धडक मारणार आहे. अंजूर की वेले, मात्र दोन्ही विभागातील हे दोन्ही संघ आहेत, एकाच विभागातून आलेले आहेत, मात्र जिंकण्यासाठी आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये भरपूर संघर्ष करताना बघितलं विश्वासला. 2 विकेट घेऊन दिले आपल्या संघाला, 3 तब्बल विकेट घेतले आणि 6 धावा फक्त खर्च केले. आता नवीन फलंदाज हिटमॅन सचिन भगत मैदानाच्या आतमध्ये. मागच्या डावामध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता. हा खेळाडू आहे, याच्यावर आता भरपूर निर्भय आहे गावदेवी अंजूर. आणि गोलंदाजीमध्ये गोलंदाज आपली तयारी करताना आपण पाहतोय. सतीश गोलंदाज. सतीश देखील चांगला खेळतो या स्पर्धेमध्ये. आज नक्कीच जो स्वप्न घेऊन आलेले दोन्ही संघ आपण पाहतोय. कोणाचा ड्रीम कंप्लीट होईल, कोणता संघ उद्या येईल संध्याकाळी 3 वाजता. फायनलचा दिवस आहे, उद्याचा सुपर संडे, आणि उद्या सर्व कडक टीमी या स्पर्धेमध्ये एक से बडकर एक संघांना पाहणार आहोत आपण उद्याच्या दिवसामध्ये. उद्याचा शेड्यूल देखील आपण तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. सोडून दिलाय लेग स्टंपच्या बाहेर. अगदी वेग पहा किती होता या चेंडू मागे. आमचा ऑफिशियल स्कोर स्वराज पाटील मॅच पाहतोय सकाळपासून आमच्या सोबत
स्कोरिंगचं काम करतोय तो नक्कीच या संघाचं कौतुक करत आहे की रेग्युलर टीमच वाटतोय मला. मात्र 40+ आहेत, त्यांचा सराव निर्भय करते, ते सरावामध्ये आहेत, प्रॅक्टिसमध्ये आहेत ते, म्हणून त्यांची गोलंदाजी चांगली आहे, त्यांची फलंदाजी चांगली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सोडून दिलाय, पुन्हा एकदा पंच वळत आहेत, वाईटचा इशारा. आता गोलंदाजाला लेंथ लाईन सुधारावी लागेल. धावा झालेल्या आहेत त्या 8 धावा धावफलकावर, 8 रन. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट घेतले होते विश्वासने, चांगली गोलंदाजी केली होती. सुपर संडे धमाका उद्या श्री कालिका माता खारबाव आणि बंद्रा मारुती काल्हेर. बिग मॅच 9 वाजता कम्प्लिटली टच राहायचं आहे. 9:30 वाजता मॅच सुरू करू तर फायनल लवकर होईल. जर लेट जो येईल त्या संघाला पॅनल्टी दिली जाईल. शॉर्ट बॉल होता, कट केला, ड्राईव्ह केल्या चेंडूला कव्हरमध्ये. शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत, कोहिनूर चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव. आणि मी म्हणेल की राजेश पाटीलने चांगला विचार केला की सचिनला स्ट्राईक देऊया, एक मोठे फटके मारण्यामध्ये वातरगाव आहे. नक्कीच धावा झालेल्या आहेत धावफलकावर, 9 धावा. पुढचा चेंडू, ओ क्लीन बोल्ड, मॅचची गोल्डन विकेट. सचिन भगत बॅक टू डग आउट. हे पहा सेलिब्रेशन, विकेट कीपर गुरु होता वा सुरू. टीमचे मॅनेजमेंट, कोच धनाजी भरपूर खुश झाले होते विकेट मिळाला त्यानंतर. नक्कीच टीमच्या मागे भरपूर मेहनत त्यांची पाहायला मिळते, ग्लाइड लाईन करताना मैदानाच्या बाहेरून. आता टीम थोडी अडचणीमध्ये, 4 विकेट गमावलेले आहेत. टीम आई गावदेवी अंजूर, जयदेव मैदानाच्या आतमध्ये. आणि कम्मालीचं कमबॅक पाहायला मिळालं. सतीशचं 2 वाईट टाकले होते, 1 सिंगल धाव आणि त्यानंतर विकेट. 5 मिनिटाच्या अंतरावर कारोली गाव, सुरेश घरसर. खारबाव देखील 5 मिनिटाच्या अंतरावर गाव आहे. भाऊ पाटील. मात्र सुनील सरांना अर्धा तास गाडी चालवायची आहे. टीम प्लास अजून 1 विकेट, डॉट. हॅट्रिक ऑन आहे, विकेटच्या हॅट्रिक वर आलेला आहे सतीश. ही संधी नक्कीच विश्वासला देखील होती, मात्र विश्वासने शेवटच्या 5व्या आणि 6व्या चेंडूवर विकेट घेतला होता. मात्र जेव्हा ही टीम जिंकेल, विश्वास गोलंदाजी करेल, तेव्हा जर विश्वासने पहिल्या चेंडूवर विकेट घेतला तर त्याच्यासाठी ती हॅट्रिक होऊ शकतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, मजबूत काठीके बल्लेबाज आहे. मात्र धावा भरपूर बनवायच्यात, 58 धावा, 9 धावा धावफलकावर. आणि विकेटचा विचार केला तर 5 विकेट. पुन्हा एकदा हुक केलंय, रोहित शर्माच्या अंदाजामध्ये हा स्ट्रोक बनवलाय आणि चेंडू चाललाय सीमारेखा पार, येतोय चौकार. षटकार चौकारच मारावे लागतील, 58 धावा बनवायचे. भरपूर उशिरानंतर धावा धावफलकावर वाढल्या गेलेल्या आहेत आणि धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 13 धावा. चौकार गेल्यानंतर कोच थोडेसे निराश आहेत. 5 विकेट मिळाले धनाजी दादा, अजून किती? ओ बॅची चैन, क्या बात है, कॅप्टन गुरु ने हा एक हात का कमाल, चांगली झेल पाहायला मिळाली.
वाटतं गुरु जे कॅप्टन आहे ते आज वाटतं जेवण केलं नाही आहे, म्हणून हा चेंडू हातामध्ये चिपकलाय. नाहीतर नेहमी सांगत असतं समालोचक की बालों में जेल और हाथों में तेल लगाकर नहीं खेलना चाहिए. आणि पंच सुनील मात्र सांगतात की त्यांचं जेवण झालंय. यस, क्या बात आहे. म्हणजे आयोजन कमिटीने जेवण दिलं काय, क्या बात आहे. वडूनगर संघावर आता तुमचा प्रेम वाढला गेलाय. ओ, अजून एक वेगाने टाकलेला हा चेंडू पंच बोलतायत वाईटचा इशारा येतोय. हा तिसरा वाईट आहे सतीशचं या षटकातील. 3 वाईट आणि 3 विकेट. जानबूझकर गेंदबाजी कर रहे शायद. 3 विकेट 3 वाईट. सुंदर असा स्ट्रोक फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. एक धाव झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न राजेश पाटील अगदी वेगाने पाहायला मिळतात आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. बारा चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता आहे. होतील का या धावा? काल 30 झाल्या ठाकूरपाडा टीम संघाला. किरण ठाकरेचा दिवस होता. क्या बात आहे. नवीन पाटील दादांनी आता नक्कीच अनाउन्समेंट केलेली आहे की आई गावदेवी वेले संघाने जर या स्पर्धेवर आपलं नाव कोरलं तर त्यांना मेंढा दिला जाईल. एक जाम झाला आम्हाला. 15 जण आहेत आमच्या टीम मध्ये, ते पण कधी कधी जमत नाही. ठीक आहे, 20 किलोचा मेंढा काही हरकत नाहीये. इथं काय नाही, गावदेवी ओली संघाने जेव्हा फायनल मारली तेव्हा त्यांना 3 मेंढे दिले होते गावातल्या त्यांच्या सरपंचांनी. प्रवीण सांगतोय की अजून आहे, तुम्ही चांगला खेळा, अजून तुम्हाला प्राइज मिळेल. फुलटा चेंडू नवीन पाटीलने सांगितलेला आहे मेंढा दिला जाईल. मेंढा तयार ठेवा तुम्ही, कारण की तयारी चांगली आहे फायनल मध्ये दाखल होण्यासाठी, कारण की गोलंदाजाने सुरुवात चांगली केली आहे. अमर गोलंदाज. पुढचा चेंडू अमरचं. मोठं फटकेच खेळावं लागतील. पलटी स्ट्रोक, रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू. भाऊ पाटील सरांची तयारी सुरू झालेली आहे, पॅकिंग तयारी झालेली आहे नक्कीच. मात्र सुनील मात्रे सरांना अर्धा तास गाडी चालवायची आणि 5 मिनिटं तरी घाई करतायत. एक्सचेंज करायचं आहे का? चला भाऊ पाटील मैदानामध्ये. मॅच मध्ये रंगत आणावी लागेल, षटकार ठोकावा लागेल. मात्र इथे आपण पाहतोय की विकेट किपर आणि गोलंदाजच खेळतो ज्या प्रकारे बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. आज मुख्य खेळाडू आलेले नाही आहेत गावदेवी अंजू टीम संघाचे, त्याचंच कारण बनू शकतं. धावा बनत नाही आहेत. नवीन पाटील पुन्हा येत आहेत आमच्या सोबत. अजून काहीतरी बक्षीस वाढला जाईल असं वाटतं. पुढचा चेंडू. चांगला चेंडू समोर खेळलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने. विश्वास चांगली फिल्डिंग करताना फक्त आणि फक्त एकच धाव. जेव्हा टीम फायनल मध्ये पोहोचतं ना तेव्हा संध्याकाळ झाली का मग गावामध्ये हॉर्न मारत जेव्हा बाईकवर निघतात ना तेव्हा मजा, तो आनंदच वेगळा असतो. क्या बात आहे. बालाराम पाटील यांनी एक मेंढा वाढवलेला आहे. गोल्डमॅन प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि गोल्डन मॅन म्हणून त्यांना ओळखला जातो. त्यांनी देखील एक मेंढा वाढवलेला आहे, काही हरकत नाहीये. मात्र इथे रनआउट. दुष्काळात 13वा महिना, अगोदरच विकेट जास्त आहेत. राजेश पाटील देखील आउट झालेला आहे. धन्यवाद आम्ही नक्कीच करू. श्री बालाराम चौधरी ज्येष्ठ नगरसेवक आहे टेमगर गावचे. त्याचबरोबर आमचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष पद्माकर चौधरी राजा माणूस यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांनी आम्हाला टॉस बॉक्स स्पॉन्सर केलेला आहे आणि नेहमी विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघावर त्यांचा प्रेम नेहमी राहिलेला आहे. त्यांची उद्या उपस्थिती इथे या स्पर्धेमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. पंच देखील हात फिरवत आहेत, असं गोलंदाजी करायची आहे. नाही ठीक आहे, मैदानाचं ठीक आहे.
मित्रांनो, पंचांचं आणि आमचं नक्कीच चांगला मैत्रीपूर्वक संबंध आहेत, कारण की पहिल्यापासून त्यांना आम्ही दादा म्हणून हाक मारत असतो. मग मी नेहमी सुन्या दादा, भाऊ दादा असा आवाज देत असतो. दादांच्या माध्यमातून 11,000 रुपयाची क्या बात आहे देणगी स्वरूपात देण्यात आलेली आहे. धन्यवाद यतीश. पुन्हा एकदा चेंडू पाहतोय आपण की सर निघून गेलाय. गोरखनाथ चौगुले साहेबांनी देखील 2222 रुपये या स्पर्धेला देणगी स्वरूपात दिलेले आहेत. थँक्यू सो मच यतीश चौगुले, गोरखनाथ चौगुले. क्या बात आहे. ग्रामपंचायत सदस्य आहेत गोरखनाथ चौगुले. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न शिवा आला. आज शिवाने देखील चांगला खेळ खेळलेला आहे. धावसंख्या धावपलकावर 20 धावा, अजून 38 धावा जोडायचे आहेत. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्वराज पाटील अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर घरी पोहोचतील इथून. आज लवकर संध्याकाळी ना, ठीक आहे, संध्याकाळी प्रॅक्टिसला येतील ते परत. शिवाचा पुढचा चेंडू, जो हार जीतचा जो अंतर आहे ना त्याला कमी करावा लागेल. 2 मोठे फटके जर खेळले तर क्रमांक थोडा बदलू शकतो. या फलंदाजाला तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांक पाठवू शकतं टीम गावदेवी अंजूर. मॅन ऑफ द मॅच नक्कीच डिक्लेअर करून ठेवलेला आहे ऑलरेडी आमच्या स्कोरने. मात्र मॅचच्या समाप्तीनंतर त्याचं नाव उल्लेख आपण करू. मोठा फटका खेळलाय आणि गॅप मध्ये येतोय. आज विश्वास देखील ऐकत नाहीये मैदानामध्ये. गोलंदाजी असो, फिल्डिंग असो, चांगला खेळत आहेत, चांगली फिल्डिंग आहे. कोच गायब झाले, सावलीमध्ये बसले, कारण की फायनलमध्ये जाण्यासाठी फक्त 3 पाऊल दूर आहे. आणि अजून एक चेंडू आपल्याला पाहायला मिळते, त्याच्यावर आलेली एक धाव. फायनल जिंकली तर 2 मेंढे आणि फायनलमध्ये क्वालिफाय झाले. आज संध्याकाळी एखादा चांगला धाबा बुक असावा टीम आणि गावदेवी वेली टीम संघाचा, कारण की वर्षभर गॅप होतं आणि गॅप नंतर ते खेळलेले आहेत आणि कमालचा खेळलेले आहेत. रिव्हर्स स्ट्रोक 2 झाले, मात्र या बॅटरला काही चेंडू बॅटवर येत नाहीये. सर्वात पहिले तोच आला होता इथे मैदानावर, म्हणून त्याला बॅटिंग दिली गेली आहे अंजूर संघाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू शिवा. अजून एक चेंडू इथे डॉट पाहायला मिळते आणि पंचाने हळूच बेल्स उचललेले आणि स्टंप उचललेले आहेत. आणि नेहमीप्रमाणे मैदानाचं दर्शन घेऊन मैदानाच्या